दोन नंदी आता तुम्हाला पाहायला भेटतात बघा. आता कुठल्या गावातून भाऊ नंदी या आल्यात इथं? तुम्हाला पाहायला भेटेल. तर दोन्ही पण एकच मापाची बैल आहेत. बघूया मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मऊ गावामध्ये. बालूशेठ पाटील मऊ यांच्या माध्यमातून एक बिंजोरचं मैदान होत आहे आणि तिथे आलेली दोन नंदी तुम्हाला पाहायला भेटतात बघा. दादा नमस्कार. नमस्कार. प्रथम तर तुमची ओळख सांगा ना आम्हाला. हे राज रुपेश मोरे डोणे मागणी. दोन्ही वांगणीवरून आलेले नंदी आहेत आपले समोरच दिसत असेल. या दोन्ही नंदींचे जरा परिचय सांगा ना, म्हणजे काय काय नाव आहेत आम्हाला. त्याचं नाव पिस्तूल आहे आणि त्याचा LP. पिस्तूल आणि मित्रांनो LP देखील आलेला आहे, बघू शकतात. शेठ आज बघा ना, मऊचं मैदान एक भव्यदिव्य एक मैदान भरलेलं आहे आणि त्याच्याने तुम्ही पण आलेले आहेत. तर या दोन नंदींविषयी आज शर्तीविषयी तुम्ही कसं काय नियोजन केलं ते सांगा आम्हाला पहिल्यांदा. आमची गाडी जमून होती. हम्म. LP दाखवून होता आणि आपला वासूल लपून होता. अच्छा. आणि गाडी तसरपुरांचा मोन्याची गाडी जमली होती आणि तिथून खेरनेवाल्यांचा राणा निघाला. तर ही गाडी जमून होती. तर आता तुम्हाला म्हणजे कसं काय म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे झाला होता आणि कशा प्रकारे शर्यत झाली आणि किती वाजता झाली. नाही त्या आपला बॅनर होता, हम्म. त्यांचा बॅनर होता, आपण नाव फिरवलं. तर दादा आज गाडी जी पळाली ती आज पाहतोय, तर त्याच्यामध्ये म्हणजे काय रिझल्ट आला नक्की म्हणजे. गाडी म्हणजे आम्हाला खाली गाडी टाकूनच गेली ती. हम्म. आमची उडीत नाही झाली गाडीची, त्यामुळे आम्ही आपल्याला माहिती आहे गाडी आपली किती पळते ती. हम्म. आम्ही गाडीने गुलाल घेतला पुढे. अच्छा. तर कशा प्रकारे दादा पळाली होते आणि कुठल्या साईडची पळाली होती गाडी. डाव्या साईडने पळाली. डाव्या साईडची. तर काय सांगाल दादा, आज बघा ना एक तुम्ही व्हॉट्सअपवरती गाडी जमवली होती आणि त्याच्यामध्ये बघा ना एक तुमच्यासाठी पण चॅलेंज होता आणि कुठेतरी एक तुमच्या नंदीने त्या प्रकारे म्हणजे गुलाल पण घेतलेला आहे. काय काय आणि सांगाल? आपला बैलांवर विश्वास आहे. गुलाल दादा ही जोडी आहे, दोन्ही पण एकच मापाचे आहेत म्हणजे नक्की म्हणजे तुम्ही खरेदी वगैरे कुठून घेतलेली आहे. हा आम्ही पुसेगावच्या यात्रेतून घेतलेला आहे. पुसेगावच्या. तर दादा कितीची खरेदी आणि कशी पाहणी केली होती तुम्ही. ही आमच्या बाबांनी घेतलेला 40,000ला. 40,000मध्ये. आणि हा LP आपला LPचे मालक आहेत तेच बोलते. बघा LP बैलाचे मालक आहेत आणि संपूर्ण ग्रुप आहे. शेठ नमस्कार, तुमची ओळख जरा सांगा. हा नमस्कार, मी रुपेश हरड खामगर, झुल्या ग्रुप खामगर यांचं LP. आमची बॅनरवर गाडी जमली होती, एक एक बैल सांगून. नाही पिस्तूल लपून होता, LP दाखवून होता बैल. तर शेठ बघा ना, LPचं नाव पण तुमच्या म्हणजे त्या भागामध्ये कर्जत भागामध्ये एक चांगलं नाव आहे. आणि आज बघा ना यांच्यासोबत पहिरा कसा घडून आला ते सांगा पहिल्यांदा आम्हाला. आमचं विनोद शेठ मोरे डोणे वांगणी यांची आमची मैत्री आहे. त्यांना फोन केला होता मागच्याच मैदानासाठी का दादा आम्हाला एक वेळा पहिरा द्या, आपण गाडी पळू. पण जेव्हा जेव्हा आमचं नियोजन झालं, जेव्हा जेव्हा गाडी पळाली तेव्हा तेव्हा बैलाही गाडी गुलालातच ठेवली. तर एकंदरी बघा ना दादा, दोन्ही पण एकच मापाची बैल आहेत, त्याच्यामुळे कुठे ना कुठं चांगली गती लागत असेल म्हणजे जोडीला. आज चांगली गती लागते. आज पण उडीलाच आम्हाला 1.5-2 चक्राचा अंतर होता, पण गाडी आम्हाला बैलांवर खूप विश्वास आहे. पुढं गाडी चिपकली पुढं लंबेरेस का घोडा आहे हो, पुढं गाडी वाढतच जाते ना, 100% गुलाल घेणारच. दादा या नंदीची पण LPची पण खूप सारी म्हणजे अशी चर्चा पण आहे तुमच्या भागामध्ये. चांगल्या चांगल्या गाड्या केलेल्या आहेत त्यांनी. हो, चांगल्या चांगल्या गाड्या केल्या. जिथे जेव्हा जेव्हा बैल आम्ही नेलाय तेव्हा तेव्हा बैलाने गुलाल घेतलायच ना, मोठ्या मोठ्या गाड्या करून आम्ही गुलाल घेतलाय. तर दादा काय 3 सांगाल. फेऱ्यामध्ये पण आता घाटावर गेलो होतो, पहिल्या मैदानाला पण गुलाल घेतला पिस्तूल आणि LPने. तर तो अनुभव काय होता दादा घाटावरती पळायचा. आणि आता बघा मुंबईमध्ये तर सातत्याने पळतंय, घाटावरती पण जाऊन एक चांगला म्हणजे तुम्ही नियोजन केलं होतं तिथे. घाटावर गेलो होतो आम्ही, 300 किलोमीटर अंतरावर गेलो होतो घाटावर. तर आम्हाला पण असं वाटलं होतं की बैल पळतील का नाही पळतील, पण बैलाही पण आमची इज्जत राखली आणि गेल्यासारखा बैलाही फायनलचा गुलाल घेतला. तर दादा आता तुम्ही बोलल्याप्रमाणे घाटावरती 300 किलोमीटर अंतरावरती तुम्ही गेले होते मैदानामध्ये. म्हणजे कुठल्या मैदानावरती तुम्ही गेले होते आणि कुठे म्हणजे गुलालामध्ये राहिली होती गाडी. कोरेगावचं मैदान होतं, गजराजा असं मैदान होतं, तिथे गेलो होतो. तिथं बैलाही गेल्यासारखं आमची इज्जत राखली ना, बैलाही गुलाल शेवटपर्यंत घेतला. तर आज तुम्ही इथे आलेले दादा बघा ना, मुंबईमध्ये एक मऊ मैदान बोलला तर एकदम लांब पाठीचं मैदान आणि सारखा मैदान आहे आणि याच्यामध्ये शर्यती बघायला पण मजा येते आणि शर्यत खेळायला पण मजा येते. दादा काय बोलाल. हो, इकडे एवढ्या लांब आम्ही पहिल्यांदाच आलोय, पण एवढ्या लांब आल्यासारखं बैलाही आमची इज्जत राखली आणि बैलाही गुलाल घेतला, ते आम्हाला जरा बरं वाटलं. जाते भाऊ. तर दादा आजच्या जो शर्तीचा म्हणजे जो
ड्रायव्हर होता म्हणजे हाकलणारा, तर तो कोण होता दादा? आपला नेहमीचा ड्रायव्हर आहे, केतन ड्रायव्हर केतन ड्रायव्हर. सोनिवलीकर. अच्छा, नेहमी तोच हा बसतो. नेहमी तोच असतो. अरुण ड्रायव्हर असतो. तर दादा केतन ड्रायव्हर जेव्हा बसतो तेव्हा म्हणजे गाडी कशा प्रकारे हाकलतो आणि कसं असतं? केतन ड्रायव्हरला सगळी म्हणजे एलपीची पूर्ण माहिती आहे ना, त्याला 2 पावलं जास्त जो वासरू पलतो. ओके. तर आज सुट्टीची जी भूमिका कोणी बजावली? सुट्टीची आपले विनोद दादा मोरे, डोने आणि- वांगणे अच्छा. आणि जतीन शेट साठपे, कुणाल ड्रायव्हर, आंबे शिवकर. तर दादा आज मग जास्त गुलाल म्हणजे जोडीवरती पडलेले आहेत, तर एखादी दुसरी पण शर्यत आमची दुसरी वापस गाडी जमलेली आहे म्हणून आम्ही गुलाल टाकला नाही, अच्छा. पण पहिला गुलाल झालेला आहे आपला. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमची गाडी म्हणजे सातत्याने गुलालामध्ये राहो हीच आपली म्हणजे प्रयत्न असेल आणि म्हणजे आई एकविरा करून मी प्रार्थना करतो. तुम्हाला पण टाकून धन्यवाद. आणि धन्यवाद. मोरया. मित्रांनो बघा, दोन्ही पण नंदी बघू शकतात गुलालामध्ये आहेत. तुम्हाला लवकरच दुसरी शर्यत देखील पाहायला मिळेल.